नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत जैववैद्यकीय कचऱ्याचे वर्गीकरण आणि कोणता कचरा कोणत्या रंगाच्या कंटेनरमध्ये टाकायचे. बायोमेडिकल वेस्टचे वर्गीकरण आज आपण पाहणार आहोत. संसर्ग नियंत्रण आणि सुरक्षित कचरा व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम आज आपण रेड मध्ये काय टाकणार आहोत ते बघणार आहोत. यामध्ये प्लास्टिक कचरा टाकला जातो. उदाहरणार्थ IV सेट, ट्यूब, कॅथेटर, युरिन बॅग, वापरलेल्या सिरिंजचा प्लास्टिकचा भाग किंवा हातमोजे आणि प्लास्टिक मास्क यांचा समावेश होतो. येलो बकेटमध्ये आज आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये काय काय टाकायचे आहे. यामध्ये मानवी अवयव व रक्ताने किंवा शरीरातील द्रवांचे दूषित कापड व प्लास्टर किंवा प्रयोगशाळेतील काही प्रकारचा कचरा किंवा एक्सपायरी मेडिसिन यांचा समावेश होतो. येलो बकेटमध्ये आपण हे पाहिलेलं आहे. आता पाहणार आहोत ब्ल्यू बकेटमध्ये काय काय टाकायचे आहे. यामध्ये औषधांच्या काचेच्या बाटल्या किंवा रिकाम्या काचेच्या ॲम्पूल्स किंवा तुटलेल्या काचेची वैद्यकीय वस्तू यांचा समावेश होतो. हे आपण ब्ल्यू बकेटमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जैववैद्यकीय कचरा नेहमी योग्य रंगाच्या कंटेनरमध्ये वर्गीकृत करा. योग्य कचरा वर्गीकरणामुळे आरोग्य कर्मचारी, रुग्ण आणि पर्यावरणाचे सुरक्षित राखण्यास मदत होते. तर आज आपण बायोमेडिकल वेस्टचे वर्गीकरण पाहिलेले आहे. अशाच NQS माहितीसाठी आणि HWC आणि आरोग्यविषयक महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. धन्यवाद.